भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सोनेरी पान आता कदाचित शेवटच्या वळणावर येऊन ठेपलंय। 2008 मध्ये जेव्हा IPLची पहिली शिट्टी वाजली तेव्हापासून एक नाव चेन्नई सुपर किंग्सची ओळख बनलं, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी। 5 IPL ट्रॉफी, 9 फायनल्स आणि करोडो चाहत्यांचं प्रेम लाभलेला हा कॅप्टन कूल आता आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे जिथे निवृत्तीचे ढग दाटून आले आहेत। इरफान पठाणपासून अनेक दिग्गजांनी भाकीत केलंय की 2026चा हा हंगाम धोनीचा पिवळ्या जर्सीतील शेवटचा हंगाम असू शकतो। पण प्रश्न हा आहे की फायनल नंतर माही खरोखरच मैदान सोडणार आहे का, की पुन्हा एकदा तो आपल्या निर्णयाने जगाला चकित करणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धोनीचा हा संपूर्ण प्रवास आणि त्याच्या भविष्यातील प्लॅन्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। MS धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हे समीकरण केवळ एक खेळाडू आणि संघ असं राहिलेलं नाही। चेन्नईच्या गल्लीबोळात त्याला थाला म्हटलं जातं। गेल्या 18 वर्षात IPL मध्ये अनेक मोठे खेळाडू आले आणि गेले देखील, पण धोनीची उपस्थिती कायम राहिली। त्याच्या नेतृत्वाखाली CSKने केवळ सामने जिंकले नाहीत तर एक संस्कृती निर्माण केली। धोनीचा खेळण्याचा अंदाज, स्टंपच्या मागून केलेली ती चपळाई आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेले ते अतुंग षटकार आजही चाहत्यांना वेड लावतात। पण वाढत्या वयानुसार आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीला मैदानावर टिकून राहणं आता आव्हानात्मक होत चाललंय। तरीही देखील केवळ त्याच्या रणनीतीसाठी आणि अनुभवासाठी संघ त्याला मैदानात पाहू इच्छितो। इरफान पठाणने नुकतंच एक विधान केलं, 2026 हे वर्ष धोनीच्या कारकिर्दीचा शेवट असू शकतो। यामागे अनेक तर्क लावले जात आहेत। धोनी आता 44 वर्षाचा आहे। जरी त्याची फिटनेस आजही अनेक तरुणांना लाजवेल अशी देखील असली तरी T20 क्रिकेटचा वेग आणि त्यातील तीव्रता पाहता शरीराला मर्यादा येतात। गेल्या हंगामातही धोनी केवळ शेवटच्या काही चेंडूंसाठी फलंदाजीला येत होता। तो संघाचा मेंटॉर म्हणून भूमिका बजावण्याकडे अधिक झुकतोय असं दिसतंय। फ्रँचायझीने देखील भविष्यातील तयारी सुरू केली आहे। ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा सोपवणं हा त्याचा भविष्यातील प्लॅन्सचाच एक भाग होता। सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर चेन्नई 2026ची फायनल खेळली तर तो सामना धोनीचा शेवटचा असेल का? धोनीने नेहमी शांतपणे निरोप घेणं पसंत केलं आहे। जसं त्याने कसोटी क्रिकेटमधून किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती, तसंच काहीसं IPL मध्ये देखील घडू शकतं। तो कदाचित कोणतीही मोठी घोषणा न करता मैदान सोडेल, पण क्रिकेट विश्वासाठी ही एक मोठी पोकळी असेल। धोनीने क्रिकेट सोडलं तर तो कायमचा क्रिकेटला अलविदा करणार नाही। तो CSKचा मेंटॉर किंवा कोच म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्याची क्रिकेटची जाण ही भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी मालमत्ता आहे आणि BCCI किंवा CSK त्याचा उपयोग करून घेण्यास नक्कीच उत्सुक असेल। धोनी खेळो किंवा न खेळो, त्याने क्रिकेटला जे दिलंय ते कधीही विसरता येणार नाही। 2026चा हा हंगाम त्याच्या चाहत्यांसाठी एक भावनिक प्रवास असणार आहे। प्रत्येक मैदानावर, प्रत्येक शहरात धोनीचा आवाज पुन्हा एकदा गुंजणार आहे। हा हंगाम त्याच्या चमकदार कारकिर्दीचा शेवटचा अध्याय असू शकतो, पण त्याची आठवण कायमच क्रिकेटच्या मैदानावर ते जिवंत राहील। तुम्हाला काय वाटतं? धोनीने अजून एक वर्ष खेळावं की आता तरुण खेळाडूंना पुन्हा एकदा संधी देऊन पडद्यामागून मार्गदर्शन करावं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।